नमस्कार. मी डॉक्टर यश वेलणकर आणि तुम्ही पाहत आहात माइंडफुलनेस फॉर हेल्थ हे यूट्यूब चॅनल. यामध्ये आपण स्वभाव विकृतीचे वेगवेगळे प्रकार पाहतो आहोत. अमेरिकन सायकियाट्रिक असोसिएशन डायरेक्टिव्ह अँड स्टॅटिस्टिक मॅन्युअल प्रकाशित करतं. त्यातलं जे लेटेस्ट मॅन्युअल आहे त्यामध्ये त्यांनी 10 स्वभाव विकृती सांगितलेल्या आहेत आणि त्याचे त्यांनी 3 गटात विभाजन केलेलं आहे, वर्गीकरण केलेलं आहे. पहिला गट आहे ज्याचा नातेसंबंध जोडू शकत नाहीत अशा स्वभाव विकृती. दुसरा गट आहे भावनिक अस्वस्थता ज्या माणसांमध्ये अधिक निर्माण होते अशा प्रकारच्या स्वभाव विकृती. आणि तिसरा गट हा स्पेसिफिक भीतीचा परिणाम म्हणून ज्या स्वभाव विकृती होतात, अँझायटी म्हणजे चिंता आणि भीती, यामुळे जे माणसांचं वागणं किंवा स्वभाव होतो अशा प्रकारच्या 3 स्वभाव विकृती या त्या मॅन्युअलमध्ये सांगितलेल्या आहेत. त्यातली पहिली स्वभाव विकृती आहे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह पर्सनॅलिटी डिसऑर्डर. म्हणजे काय तर या व्यक्तींच्या मनात असे विचार येतात, पुन्हा पुन्हा ठामपणे ते विचार येतात, ज्याला ऑब्सेशन असं म्हणतं. आणि त्यामुळे अतिव्यवस्थित वागणं किंवा घरामधल्या वस्तू ठेवणं, सगळं जे काही नीटनेटकं असणं हे त्यांच्यासाठी एक प्रकारे बंधनकारक असतं, कंपल्शन असतं. त्यांनीच स्वतःवर असं बंधन घालून घेतलेलं असतं. आणि त्यामुळे स्वतःला खूप थकवा येत असेल तरी देखील ही माणसं अशा पद्धतीनं अतिशय नीटनेटकं आणि व्यवस्थित आपला आजूबाजूचा परिसर ठेवण्याचा सतत प्रयत्न करत असतात. त्यामध्येच ते सतत व्यग्र असतात. माणसांना व्यवस्थित असायला हवं, नीटनेटकं असायला हवं, पण त्या व्यवस्थितपणापोटी त्याचं अन्य जे काही मी आहेत त्यांच्याकडे जर दुर्लक्ष होत असेल, तो अन्य मी, मग जिज्ञासू मी असेल म्हणजे जो काही माहिती घेतो, क्रिएटिव्ह मी असेल जो काही प्रेझेंट करतो, कलाकार असतो, अशा मीकडे स्वतःचं या व्यक्तिमत्वातल्या विकृतीमुळे दुर्लक्ष होतं. त्याला ते न्याय देऊ शकत नाहीत आणि सगळं काही अतिशय व्यवस्थित नीटनेटकं आणि टापटीप ठेवण्याचाच त्यांचा जो काही अट्टाहास असतो, अशा प्रकारचा स्वभाव असणाऱ्या व्यक्तीला हे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह पर्सनॅलिटी डिसऑर्डर, स्वभाव विकृती असं म्हटलं जातं. अमेरिकन सायकियाट्रिक असोसिएशनच्या रिसर्चनुसार समाजामध्ये सर्वाधिक व्यक्तिमत्व विकृतीचा प्रकार कोणता असेल तर तो या प्रकारचा आहे. अतिव्यवस्थितपणा असं आपण या विकृतीला म्हणू शकतो. व्यवस्थितपणा आवश्यक आहे, पण तो अति झाला की त्याला विकृतीचं स्वरूप येतं आणि त्या विकृतीमुळे त्या माणसांवर सुद्धा त्याचे दुष्परिणाम होत असतात. एकतर त्यामध्ये ते सतत सगळं काही व्यवस्थित ठेवण्याचा अट्टाहासापोटी ते ओव्हरबर्डन स्वतःवर करत असतात. स्वतःला थकवा येत असतो तरी देखील ते सतत कामात राहत असतात. आता ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर नावाची एक अँझायटी डिसऑर्डर सुद्धा आहे, म्हणजे चिंतारोग आहे. तो चिंतारोग आणि हे व्यक्तिमत्व विकृती यामध्ये महत्त्वाचा फरक असा आहे की चिंतारोगामध्ये त्या व्यक्तीच्या मनामध्ये एखादा विचार येतो, त्या विचारामुळे त्याच्या मनात चिंता निर्माण झालेली असते आणि ती चिंता दूर करण्यासाठी ती व्यक्ती ठराविक कृती करते. आणि अशी कृती जी काही करते त्याला कंपल्सिव्ह बिहेवियर असं म्हणतात. अशी कृती केली नाही तर तिला खूप अस्वस्थ वाटत असतं. मात्र अशी कृती करणं हे इलॉजिकल आहे, इरॅशनल आहे. या कृतीमध्ये खरंमध्ये काही फारसं या कृतीमुळे असंच घडेल असं काही नाही आहे हे त्यांच्या बुद्धीला पटत असतं. मात्र चिंता कमी करण्यासाठी अशी कृती करणं हे त्यांच्या मेंदूनच योजलेली एक उपाययोजना असते. पण त्या कृतीचं ज्यावेळी कंपल्शन होतं आणि ती कृती त्यांना पुन्हा पुन्हा करावी लागते त्यावेळी त्या कृतीमुळे स्वतःला थकवा येऊ शकतो. पण मुख्यतः चिंता घालवण्यासाठी ते ती कृती करत असतात. पण आपण जी कृती करतो आहोत ही चुकीची आहे. या कृतीमुळे जे काही होणार आहे ते टळणार नाही हे बुद्धीच्या पातळीवर त्यांना मान्य असतं. म्हणजे असा एखादा विचार येतो की मी आता हे पुस्तक इथे ठेवलं नाही तर माझ्या मुलाला आजार होईल, माझ्या प्रिय व्यक्तीला काहीतरी दुखणं होईल, ॲक्सिडेंट होईल, असा विचार मनामध्ये येतो आणि त्यामुळे जी चिंता निर्माण झालेली असते ती दूर करण्यासाठी ती व्यक्ती इथलं पुस्तक अशा पद्धतीनं नीट इथे ठेवते. आता हे पुस्तक ठेवण्याचा आणि माझ्या मुलाला होणाऱ्या आजाराचा काही संबंध नाही हे त्या व्यक्तीला बुद्धीच्या पातळीवर पटलेलं असतं. तरी देखील
तो जो एक अपराधी भाव आणि चिंता मनात निर्माण होते, त्या चिंतेपोटी ती व्यक्ती अशा पद्धतीची कृती करत असते. OCPD म्हणजे व्यक्तिमत्व विकृती असेल तर मात्र त्या व्यक्तीला आपण जे काही करतो आहोत हे चुकीचं आहे, उगाचच आहे, अविवेकी आहे असं वाटत नसतं. स्वच्छता ही असायलाच हवी, माणसानं व्यवस्थित असायलाच हवं, हा त्यांचा खूप तीव्र असतो आणि अशी स्वच्छता सर्वांनीच ठेवावी असं देखील त्यांना वाटत असतं. सर्वांनीच व्यवस्थित असलं पाहिजे असं नाही, असलंच पाहिजे असं त्यांना वाटत असतं आणि त्यामुळे त्या स्वतः देखील अति नीटनेटकं आणि व्यवस्थित राहण्याचा प्रयत्न करत असतात, पण त्या दुसऱ्याला देखील सतत असं सल्ला देत असतात, सांगत असतात की तुम्ही देखील व्यवस्थित राहायलाच हवं. म्हणजेच OCD आणि OCPD व्यक्तिमत्व विकृती आणि चिंतारोग यामध्ये जो महत्त्वाचा फरक आहे तो म्हणजे चिंतारोग असणाऱ्या व्यक्तींना आपण जे वागतो आहोत ते चुकीचं आहे हे त्यांना पटत असतं, पण चिंता कमी करण्यासाठी ते वागत असतात. मात्र व्यक्तिमत्व विकृती असेल तर त्यांना आपण जे वागतो आहोत ते योग्यच आहे असं वाटत असतं आणि त्याचमुळे OCPD अशा प्रकारची जी स्वभाव विकृती असेल अशा माणसांना स्वतःमध्ये बदल करणं हे खूप कठीण जातं, कारण आपलं काहीतरी चुकतं आहे, आपला स्वच्छतेचा किंवा व्यवस्थितपणाचा अतिरेक होतो आहे असं त्यांना मुळातच वाटतच नाही. अशा माणसांच्या वागण्याचा त्यांच्या घरात आजूबाजूच्या माणसांवर थोडासा दुष्परिणाम होऊ शकतो, तणाव येऊ शकतो, पण ही माणसं तशी सौम्य असू शकतात. ती फार रागानं, जसं नार्सिसिस्ट पर्सनॅलिटी असणारी माणसं सतत दुसऱ्यांना धाकात ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अशी OCPD असणारी माणसं करतील असं नाही, पण ती स्वतःला मात्र एक प्रकारे अशा पद्धतीनं इजा करून घेत असतात आणि त्यामुळे आपण सुद्धा जर विकृतीच्या पातळीवर गेलो नसलो तर आपल्यामध्ये जर अशा पद्धतीचे विचार येत असतील आणि त्यामुळे कृती ज्यावेळी मी करत असेन आणि त्या कृतीमुळे मला एकतर माझं जे काही अन्य व्यक्तिमत्व विकास करायचा आहे ते मला करता येत नसेल, त्यावर माझा अन्याय होत असेल, अन्य नातेसंबंधांवर अन्याय होत असेल, तर काही वेळा माझी ही व्यवस्थित वागण्याची जी काही अर्ज आहे, जो काही एक आसक्ती आहे, त्याकडे जर साक्षीभावानं ही माणसं पाहू शकली तर ही जी त्यांचा स्वतःला जो त्रास करून त्या घेत असतात अतिव्यवस्थितपणापोटी तो ती कमी करू शकतात. याचबरोबर व्यवस्थितपणा नसणं हा देखील एक दोष आहे, त्याचे देखील अनेक तोटे अव्यवस्थित माणसांना भोगावे लागत असतात. मात्र DSM मध्ये म्हणजे डायग्नोस्टिक अँड स्टॅटिस्टिक मॅन्युअलमध्ये अव्यवस्थितपणा अशा प्रकारच्या स्वभाव विकृतीला स्थान दिलं गेलेलं नाही आहे. कदाचित पुढच्या संशोधनामध्ये असं दिलं जाऊ शकतं, पण अतिव्यवस्थितपणा ही मात्र स्वभाव विकृती आहे आणि समाजामध्ये ती खूप अधिक प्रमाणात आहे असं आज मानसिक संशोधन करणाऱ्या माणसांच्या लक्षात येत आहे. आपल्यामध्ये देखील व्यवस्थितपणा असायला हवा, तो अंगी बाणवण्याचा प्रयत्न करायला हवा, पण अतिव्यवस्थितपणा याचा जर आपला दुराग्रह असेल तर त्या विचाराकडे आपण काही वेळ तरी साक्षी होऊन पाहू शकतो. हे आधी स्वतःला बुद्धीला पटायला हवं. हे जर बुद्धीला पटू शकलं तर आपल्यामध्ये ही अतिव्यवस्थितपणाची स्वभाव विकृती नाही आहे, त्याचे थोडेसे ट्रेड्स आहेत आणि त्यावर आपल्याला काम करता येऊ शकतं असा आपण अंदाज बांधू शकतो.